जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला जरा बोलायचं तुमच्याशी. बोला. बोलताय ना? प्लीज रागवू नका, पण तुमचा गैरसमज होतोय. मला माहितीये एक खूप मोठी गोष्ट घडली आणि मी तुमच्यापासून ती लपवली. तुम्हाला नाही आवडलंय आणि अगदी साहजिक आहे. पण राजवीर, काही गोष्टींचा विचार करणं मला भाग होतं. त्या दिवशी जे काही झालं त्यानंतर नंदा खूप अपसेट होती, खूप अस्वस्थ होती. घरचे ओरडतील, तुम्ही तिच्यावर ओरडाल म्हणून ती खूप रडत होती. ती तर मला म्हणत होती की तिला घरीही नाही यायचंय. मला माहितीये मी तिला कसं कन्व्हिन्स केलंय घरी येण्यासाठी. आणि राजवीर, ह्या अशा नाजूक परिस्थितीत मला तिचं ऐकावं लागलं आणि म्हणून मी तुमच्यापासून हे सगळं लपवलं. बस. मी समजू शकतो मला सगळं. परिस्थिती नाजूक होती हे पण मला समजतंय. पण तुम्हाला असं नाही वाटत का ती गोष्ट जर तुम्ही मला तेव्हाच सांगितली असती तर आज हे जे काही झालं ते तसं झालंच नसतं? मी तर असं समजू तुमचा माझ्यावर विश्वास नाही. राजवीर, प्लीज असं बोलू नका. मला ती गोष्ट माझ्यापासून लपवण्याची काहीच गरज नव्हती. तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी तुम्ही कुठे होता माहिती नव्हतं. मला आणि माईला किती टेन्शन आलं होतं. तुमचा फोन लागत नव्हता म्हणून तुमच्या शाळेत गेलो. तुम्ही तिथे सुद्धा नव्हता. तुमच्या आईंना फोन लावला, त्यांना सुद्धा तुमच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तुम्हाला कल्पना सुद्धा नाही मला किती टेन्शन आलं होतं मला त्या दिवशी. बरं, बाकी सगळं जाऊ दे. एक वेळ घरच्यांपासून लपवलं ठीक आहे, पण तुम्ही माझ्यापासून लपवत असाल किंवा एवढी मोठी गोष्ट मला सांगत नसाल तर मला असं वाटतं आपल्या रिलेशनसाठी प्रॉब्लेमॅटिक आहे.